सगळ्यात पहिला जर विचार केला ना, तर तुम्ही बेसल डोसमध्ये डी-ए-पीचा वापर करू शकता, ज्यामध्ये आपल्याला 18-46-0 एन-पी-के पाहायला मिळतात. यामध्ये काय होते ना, 46% जो फॉस्फरस आहे ना, त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये चांगला फुटवा होतो. पिकाची जी काही ग्रोथ आहे, ती चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळते आणि सोबत पीक हा आपला हिरवेगार सुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर यामध्ये एक सेकंडरी न्यूट्रिशन घ्यायचे आहे, म्हणजे न्यूट्रिशनची आपल्याला सुरुवातीपासूनच डिफिशियन्सी होता कामा नये, याची आपल्याला एक दक्षता किंवा काळजी घ्यायची आहे. तर त्या सेकंडरी न्यूट्रिशनमध्ये आपल्याला धनवर्षा किटचा वापर करायचा आहे. जे आपल्याला 23 किलोमध्ये पाहायला मिळते. त्याचा आपल्याला एकरच्या हिशोबाने 1 बॅग या पद्धतीने घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही डी-ए-पीची 1.5 बॅग घ्यायची आणि जे काही आपलं सेकंडरी न्यूट्रिशन आहे म्हणजेच धनवर्षा त्याची 1 बॅग घ्यायची आणि आपल्या बेसल डोसमध्ये आपण खत व्यवस्थापन तिकडे करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही ऑप्शन देतो तुम्हाला 14-35-14 घेऊ शकता, 10-26-26 घेऊ शकता किंवा 15-15-15 घेऊ शकता. हे जे खतं आहेत ना, हे जलद लागणारे खतं आहेत. हे खतं घेत असताना तुम्हाला 1.5 बॅग वापरायचा आहे प्रति एकरसाठी. तुम्ही कोणतेही खत घ्या, एन-पी-के तुम्हाला 1.5 बॅग या पद्धतीने वापरायचा आहे आणि सेकंडरी न्यूट्रिशनची 1 एकरच्या हिशोबाने 1 बॅग वापरायची आहे. एवढं जरी खत व्यवस्थापन तुम्ही बेसल डोसमध्ये केलं ना, तर तुम्हाला गव्हाचं चांगलं उत्पादन समोर आलेलं पाहायला मिळणार आहे.